नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला हलकी फुलकी व पटकन होणारी मसूर बिर्याणी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम आपण भात बनवून घेऊया। तर इथं टोपामध्ये आपण पाणी तापून घेऊया। थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा तेल सुद्धा टाकून घेऊया। तेल टाकल्यामुळे आपला भात जो असेल तो एकदम मोकळा मोकळासा होणार। आणि याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी सुद्धा टाकून घेते। पाणी आता गरम झालेले आहे। आता त्याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेते। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले होते। तांदूळ आपण 50% शिजवून घेऊया। त्यानंतर त्याच्यात जर पाणी राहिलं तर मग ते गाळून भात मोकळा करून घ्यायचा। तांदूळ शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी खडे मसाले घालून घेते। तर इथं दालचिनी आहे, लवंग आहे, मिरे आहे, तमालपत्र आहे, एक मसाला वेलची आणि एक चक्री फूल आहे। हे सर्व मी या तेलामध्ये घालून घेते। खडे मसाल्याचा स्वाद तेलामध्ये चांगला उतरला पाहिजे। आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेते। कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा। कांद्याचा पूर्ण स्वाद जो असतो तो तेलामध्ये उतरला पाहिजे। मग आपली बिर्याणी छानपैकी मस्त स्वादिष्ट होणार। कांदा आता नरम झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालून घेते। ती सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची। आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेते। आता आपण परतून घेऊया। आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेते। इथं घरगुती मसाले 1 चमचा घालून घेते। गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि पाव चमचा हळद घालून घेते। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मसाले असे चांगले परतून घ्यायचे। मसाल्यातून चांगलं तेल सुटलं पाहिजे। मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेते। पुन्हा आपण असं ढवळून घेऊया। आता थोडंसं दही घालून घेऊया। पुन्हा असं आपण मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। आणि इथं मी एक बटाटा कापून घेतलेला असा मोठा तो मी घालून घेते। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि बटाटा 50% शिजवून घेऊया। बटाटे 50% शिजून झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी अख्खा मसूर 1 तास भिजत ठेवलेला होता तो याच्यामध्ये घालून घेते। मसूर सुद्धा जास्त शिजवून घ्यायचा नाही। 10 मिनिटं मी मसूर शिजवून घेते। मसूर आता शिजलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते। असं आपण आता परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपण भात घालून घेऊया। जो भात मी शिजत ठेवला होता तुम्ही पाहू शकता। बघा कसा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे। तर इथं मी कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यावर असा पसरवून घेते। आणि पुन्हा मी याच्यावर कोथिंबीर पसरवून घेते।
आणि याच्यावर 2 चमचे मी तूप असं पसरवून घेते. तूप टाकल्यामुळे आपला भात सुद्धा एकदम असा मऊसूद होणार, एकदम मोकळा होणार. आता याच्या गॅसवरती आपण तवा ठेवून घेऊया आणि ही जी कढई आहे या तव्यावरती अशी ठेवून घ्यायची. असा तवा ठेवल्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती मंद आचेवर चांगल्यापैकी मस्तपैकी शिजली जाणार आणि एकदम मोकळी मोकळी होणार. 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. मसूर बिर्याणी खायला तयार आहे. मसूर बिर्याणी खायला तयार आहे. आमटी भात असं वेगवेगळं करण्यापेक्षा नवीनच असं काही केलं की मुलं आवडीनं खातात व आपला वेळसुद्धा वाचतो. तर मी बनवलेली ही मसूर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.